टॉपिक ऑप्शनला ठेवू का, तू मूर्ख आहेस. कारण हा टॉपिक मित्रांनो 8 मार्कासाठी आहे. वेटेज किती आहे याचा, 8 मार्क्स. म्हणजे बोर्डच्या एक्झाम मध्ये राहिलेल्या गोष्टी करायचा. हाच नाही, एनोमॅलस बिहेवियर कोणाकोणाचं दिलेलं आहे. एक आहे ऑक्सिजनचं, की त्याचा जो पूर्ण ग्रुप आहे ऑक्सिजन फॅमिली, बघ नाही, ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेल्युरियम आहे, पोलोनियम, या पूर्ण फॅमिलीपेक्षा ऑक्सिजन काहीतरी वेगळं वागतो, काहीतरी वेगळं दाखवतो. तसंच हॅलोजन फॅमिलीमध्ये जो फर्स्ट मेंबर आहे फ्लोरीन, तो सुद्धा त्याच्या इतर फॅमिली मेंबर्सपेक्षा वेगळं वागतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं केमिस्ट्री बाय स्वामी सर या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की फिजिकल केमिस्ट्रीसाठी येणाऱ्या बोर्ड एक्झाममध्ये कुठले कुठले इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, हो की नाही. सो ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नाही त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघा. आणि त्याच्यानंतर आजचा हा व्हिडिओ असणार आहे, तो म्हणजेच इम्पॉर्टंट पॉईंट्स फॉर द बोर्ड एक्झाम ऑफ 26 इन केस ऑफ इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. सो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत मित्रांनो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये कुठले कुठले पॉईंट्स अतिशय महत्त्वाचे आहेत जे अगोदर करायला पाहिजेत आणि त्याच्यानंतर उरलेलं, हो की नाही. मी असं नाही म्हणणार की मी जे सांगवलं त्याच्यावरतीच 100% क्वेश्चन येईल म्हणून, पण मी हे सांगतो गॅरंटीड आतापर्यंतच्या अनुभवावरून, कारण बोर्ड एक्झाममध्ये या 3 टॉपिकमधून कसे क्वेश्चन्स आलेले आहेत त्याच्या ॲनालिसिसवरून मी ते सांगतोय की तुम्हाला हे पॉईंट्स अगोदर करायचे. चला तर मग बघूयात. मित्रांनो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये एकूण 3 चॅप्टर्स आहेत. 7वा चॅप्टर आहे आपला, पहा पहिले तर 6 चॅप्टर्स फिजिकल केमिस्ट्रीचे आहेत, सॉलिड स्टेट, सोल्युशन, आयोनिक, थर्मो, इलेक्ट्रो, केमिकल कायनेटिक्स. फिजिकल केमिस्ट्रीचा विषय संपला. 7, 8, 9 हे जे आपले केमिस्ट्रीचे टॉपिक आहेत 12वीचे, ते आहेत इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे, म्हणजे पिरियॉडिक टेबलशी रिलेटेड टॉपिक्स. सो 7वा टॉपिक आहे एलिमेंट्स ऑफ ग्रुप 16, 17 अँड 18. 16, 17, 18 या ग्रुपचे एलिमेंट्स. थोडक्यात काय तर याला NCERT नुसार आपण पी ब्लॉक एलिमेंट्स म्हणतो. याचा एक पार्ट आपल्या 11वी मध्ये आहे. 13, 14, 15 हे जे एलिमेंट्सचे ग्रुप्स आहेत ते 11वी मध्ये आहेत आणि उरलेला पार्ट आपल्याला 12वी मध्ये आहे. तर बघूया की या टॉपिकमध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय. सर मी हा टॉपिक ऑप्शनला ठेवू का, तू मूर्ख आहेस. कारण हा टॉपिक मित्रांनो 8 मार्कासाठी आहे. वेटेज किती आहे याचा, 8 मार्क्स. म्हणजे बोर्डच्या एक्झाम मध्ये अतिशय महत्त्वाचा. हाच नाही तर इनऑर्गॅनिकचे 3ही टॉपिक, त्यापैकी कुठलाही टॉपिक ऑप्शनला ठेवता येणार नाही. सगळ्याच टॉपिकचं इम्पॉर्टन्स 8 मार्क्सचं आहे मित्रांनो. त्यामुळे जवळपास 8 त्रिक 24 खूप मोठा पार्ट आपल्या बोर्ड एक्झामचा हा जो पोर्शन आहे तो कव्हर करतोय. बघूया आपण पी ब्लॉक एलिमेंट्समध्ये इम्पॉर्टंट पॉईंट्स कुठले आहेत जे की आपल्याला बोर्ड एक्झामला जाण्यापूर्वी आपण करायलाच पाहिजे. सगळ्यात पहिला पॉईंट आहे मित्रांनो, फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड्स अँड ओर्स. पहा या टॉपिकमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एक चार्टच बनवायचा आहे सुंदर स्केच पेनने. त्या कंपाऊंडचं नाव आणि त्याचा फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल कुठलं पण एखादा ओर आहे, हेमॅटाइट ओर, त्याचा तुम्हाला फॉर्म्युला आला पाहिजे. कारण ते नाव देतील, फॉर्म्युला खालीलपैकी 4 ऑप्शनमध्ये कुठला आहे, असा MCQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतो किंवा ऑब्जेक्टिव्ह मध्ये पण येऊ शकतो. फ्लोरस्पार आहे, हो की नाही. वेगवेगळे कंपाऊंड्स आहेत या टॉपिकमध्ये, इथून तिथून ते सगळे कंपाऊंड्स एकत्रित करा. पहिल्या कॉलममध्ये त्याचं नाव आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्याचं फॉर्म्युला. त्यासाठी तुम्हाला, कारण इथे 1 मार्काला याच्यावरती क्वेश्चन फिक्स येण्याची शक्यता आहे आणि आलेले आहे. दुसरा जो महत्त्वाचा पॉईंट आहे या टॉपिकमधून जो तुम्हाला मस्ट डू आहे तो म्हणजे ट्रेंड्स. ट्रेंड्स इन ॲटॉमिक प्रॉपर्टीज, जसं की इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा ट्रेंड या ग्रुप्समध्ये काय आहे 16, 17, 18 मध्ये, किंवा आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड काय आहे. हे वेगवेगळे जे ट्रेंड्स आहेत, ॲटॉमिक किंवा आयोनिक रेडियसचा ट्रेंड काय आहे, आणि असेल तर त्या ट्रेंडमध्ये काही एक्सेप्शन आहे का. एक्सेप्शन सुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला बघायचे आहेत. आपल्या बुकमध्ये त्याचं पॉईंट आउट पण करून दिलेलं आहे. मध्येच तुम्हाला इंटेक्स्ट टाईपमध्ये क्वेश्चन्स फॉर्मॅटमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत की ट्रेंडला सोडून काहीतरी वेगळं पण आहे, आणि ते एक्सेप्शन सुद्धा तुम्हाला CET साठी अत्यंत महत्त्वाचे आहेत, लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट आहे एनोमॅलस बिहेवियर. मस्ट डू पॉईंट कुठला या टॉपिकचा मित्रांनो. पहा मी काय सगळा टॉपिक नाही द्यायलो, नीट लक्षात घ्या. हे अतिशय महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. याच्यावर फिक्स क्वेश्चन आलेले आहेत आणि तुमच्या एक्झामला येणार आहेत. याच्या व्यतिरिक्त या टॉपिकमध्ये खूप मोठा पार्ट आहे, खूप मोठा पोर्शन आहे. त्यामुळं तुम्हाला अगोदर हे करायचं आहे आणि नंतर उरलेल्या वेळेत राहिलेल्या गोष्टी करायच्या. सो इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये एनोमॅलस बिहेवियर कोणाकोणाचं दिलेलं आहे,
एक आहे ऑक्सिजनचं, की त्याचा जो पूर्ण ग्रुप आहे ऑक्सिजन फॅमिली बघ नाही. सो ऑक्सिजन आहे, सल्फर आहे, सेलेनियम आहे, टेल्युरियम आहे, पोलोनियम, या पूर्ण फॅमिलीपेक्षा ऑक्सिजन काहीतरी वेगळं वागतो, काहीतरी वेगळं दाखवतो. तसंच हॅलोजन फॅमिलीमध्ये जो फर्स्ट मेंबर आहे फ्लोरीन, तो सुद्धा त्याच्या इतर फॅमिली मेंबर्सपेक्षा वेगळं वागतो, ॲनोमॅलस बिहेवियर दाखवतो. आणि तो का दाखवतो त्याचं कारण पण विचारतायत. 2025च्या पेपरला पण याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत. सो ॲनोमॅलस बिहेवियर मस्ट डू पॉईंट आहे, करावाच लागेल तुम्हाला. पॉईंट नंबर 4 या टॉपिकचा पुढचा महत्वाचा पॉईंट, स्ट्रेंथ ऑर्डर्स. अजून काय काय करायचंय सर? पहा, तू काय कर मित्रा, ऍसिडिक स्ट्रेंथ सगळ्या ज्या आहेत, फॉर एक्झाम्पल हॅलोजन ऍसिडची स्ट्रेंथ विचारतात. HF आहे, HCl आहे, HBr आहे, HI आहे, या ज्या ऍसिडिक स्ट्रेंथ आहेत किंवा ऑक्साइड्स आहेत वेगवेगळे. त्याच्यानंतर बेसिक स्ट्रेंथ, बेसिसिटी ऑर्डर्स फॉर हायड्रॉक्साइड आहे. आणि त्यानंतर जे पण काही कंपाऊंड्स आहेत त्याचे ऍसिडिक स्ट्रेंथ, बेसिक स्ट्रेंथ, थर्मल स्टॅबिलिटी ऑर्डर, रिॲक्टिव्हिटी ऑर्डर्स, ह्या ज्या ऑर्डर्स आहेत इन्क्रीजिंग, असेंडिंग किंवा डिसेंडिंग, ह्या ऑर्डर्स तुम्हाला करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच्यावरती क्वेश्चन्स येतात. चलो नेक्स्ट पार्ट आहे या टॉपिकचा जो तुम्हाला करावाच लागेल तो म्हणजे ॲलोट्रॉप्स. सल्फरचे ॲलोट्रॉप्स दिलेले आहेत, त्याच्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत. सो ॲलोट्रॉपिक फॉर्म जे आहे ते करावं लागेल. पॉईंट नंबर 6 आहे ऑक्झो ऍसिड्स. कोणाचे करायचे सर? 2 कंपाऊंड्स आहेत, 2 एलिमेंट्स आहेत ज्यांचे ऑक्झो ऍसिड्स तुम्हाला करावे लागतील मित्रांनो, सल्फर आणि क्लोरीन यांचे ऑक्झो ऍसिड्स जे दिलेले आहेत त्याचे सुद्धा स्केच पेनने सुंदर असे चार्ट्स बनवा. रूममध्ये ज्या ठिकाणी तुम्ही स्टडी करता त्या ठिकाणी ते दिसू द्या मोठ्या अक्षरात. तुमचा 1 मार्क फिक्स आहे इथं पण, कारण ते कंपाऊंडचं नाव देतात, स्ट्रक्चर विचारतात किंवा स्ट्रक्चर देतील आणि विचारतील की हा कंपाऊंड नेमका कोणता आहे, असं पण ते करू शकतात. सो ऑक्झो ऍसिड्स करूनच जायचंय मित्रांनो, आपल्याकडे वेळ आहे. युजेस ऑफ ऑक्सिजन, SO2, ओझोन, H2SO4, Cl2 यापैकी एकावरती सेक्शन बी मध्ये 2 मार्काचा क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे शकतो. युजेस वरती क्वेश्चन आलेले आहेत, पुन्हा देखील येऊ शकतात. ऑक्सिजन आहे, SO2 आहे, ओझोन आहे, H2SO4 आहे, Cl2. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे इंटर हॅलोजन कंपाऊंड्स. कोणते कोणते इंटर हॅलोजन कंपाऊंड्स आहेत, सेंटरला कोणता असतो, सराउंडिंगला कोणते असतात, साईज कोणाची मोठी असते, साईज कोणाची लहान असते, त्याचे स्ट्रक्चर्स काय आहेत इंटर हॅलोजन कंपाऊंडचे, पूर्ण एक टेबलच आहे. तो टेबल तुम्हाला करायचा, अतिशय महत्त्वाचा टेबल आहे मित्रांनो. त्याचबरोबर इंटर हॅलोजन कंपाऊंडचे ऑक्सिडेशन स्टेट, त्याच्यावरती पण क्वेश्चन येतो. फॉर एक्झाम्पल IF7 असा एखादा कंपाऊंड आहे, आयोडीन हेप्टाफ्लोराइड, तर इथं तुम्हाला आयोडीनचा ऑक्सिडेशन नंबर वगैरे चेक करायला सांगतात किंवा किती आहे ते विचारतात. येते लक्षात? सो ते पण लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे जो या टॉपिक मधून तुम्हाला करायचा आहे, झेनॉन फ्लोराइड्स, त्यांचे स्ट्रक्चर्स, त्याचा एक टेबल आहे. तो टेबल आणि त्याचे स्ट्रक्चर्स प्रॉपरली कसे आहेत, झेनॉन फ्लोराइड्स आहेत किंवा झेनॉन ऑक्झी फ्लोराइड्स आहेत त्यांचे स्ट्रक्चर्स. पुढचा पॉईंट आहे या टॉपिक मधून येणारा इच्छा जो की तुम्हाला करावा लागेल, तो म्हणजे लास्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक, दॅट इज युजेस ऑफ हेलियम, निऑन अँड आर्गॉन. बघा मित्रांनो, हे जे दिलेलं आहे हा टॉपिक तसं बघायला गेलं तर लेंदियर आहे, खूप लांबलचक आहे. परंतु तुम्ही जर फर्स्ट रिव्हिजनला जर याला टाइम द्यायला गेलात तो हा साधारणतः तुमचे 3-4 तास कॅरी करेल. परंतु सेकंड रिव्हिजनला एकदा का पाठ झालं की हा टॉपिक खूप इझी आहे, सहज 8 मार्क मिळवून देणारा हा टॉपिक आहे. त्यामुळं याला बिलकुल काही कच्चं सोडायचं नाही. आणि इवन दो CETला सुद्धा 3-4 मार्क्स याचे फिक्स आहेत. आणि पाठांतराचा विषय हो, पाठ करण्याच्या बाबतीतला एक फायदा सांगतो. जे जे विद्यार्थी पाठ करतात, कोण कोण तुमच्यापैकी पाठांतर करताय त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं. कारण पाठ करणाऱ्या विद्यार्थ्याचा एक फायदा सांगतो, क्विक आन्सर असतं, रॅपिड फायर असतं. क्वेश्चन बघितलं की आन्सर येते. याचा अर्थ 60 सेकंदात एखाद्या MCQचा आन्सर द्यायचा असेल तर हा पट्ट्या 2 सेकंदात देतो. म्हणजे तुमच्या 58 सेकंदाचा टाइम वाचतो, जो इतर कॉम्प्लिकेटेड अवघड क्वेश्चनला देता येईल. आहे की नाही जादू? म्हणून पाठांतराला घाबरायचं नाही मित्रांनो. आणि असं कोणी सांगितलं नाही हो की एकदा वाचलं की सगळं नसतं तसं काही. आपल्या ब्रेनला सराव लागतो, आपल्या ब्रेनला बंबार्डमेंट लागते. आपण पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे, रिव्हिजन्स केल्या पाहिजेत. आणि हा तर काळ तुमचा असा आहे, आता कोचिंग वगैरे बंद करा. मी काय त्याच्या विरोधात नाही, तुम्ही वर्षभर क्लास केलेत मित्रांनो, पण आता हे शेवटचा तुमचा महिना आहे. बघा आज 9 जानेवारी, पुढच्या 9 फेब्रुवारीला तर तुमचा वेळ संपलाय. 10 पासून तुमचे पेपर चालू होत आहेत, म्हणजे बरोबर शेवटचे 30 दिवस तुमच्या हातात आहेत. मग आता तुम्ही स्वतः रिव्हिजन करणार, अभ्यास करणार स्टडी रूमला बसून, का क्लासेस करतच हिंडणार आहेत? नाही, आता तुमचा टाइम वाया नाही गेला पाहिजे. आता तुम्ही फक्त आणि फक्त स्टडी रूमला बसायचंय आणि दणादण रिव्हिजन करायचं.
जेवढ्या जास्त रिव्हिजन तेवढा चांगला स्कोअर. प्रत्येकदा ऐका, जेवढ्या जास्त रिव्हिजन तेवढा चांगला स्कोअर तुमचा येणार आहे. केमिस्ट्रीला तुम्हाला 100/100 पाहिजेत ना, मग रिव्हिजनला वेळ द्या. बॉस तुम्ही वर्षभर क्लासेस केलेले आहेत, ऑफलाईन केले असतील, ऑनलाईन केले असतील. आता महत्त्वाचं काय, तुम्ही एका ठिकाणी बसून स्वतःला वेळ देणं, स्वतः रिवाईज करणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके, सो हा झाला आपला पी ब्लॉक इलेमेंटचा टॉपिक. मित्रांनो, इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा हा दुसरा चॅप्टर आहे, तो म्हणजे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आता या टॉपिकमध्ये सुद्धा हा सुद्धा लांबलचक टॉपिक आहे, पण करावाच लागेल, पर्याय नाहीये. जेवढ्या लवकर तुम्ही याला हातात घेचाल आणि रिव्हिजन करून खतम करचाल तेवढा कॉन्फिडन्स तुमचा केमिस्ट्रीचा वाढणार आहे. बघूया आपण. फर्स्ट पॉइंट आहे पहा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या टॉपिकमध्ये इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर क्वेश्चन्स असतात की अमुक अमुक ह्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. त्याचं काहीतरी प्लसचा चार्ज पण देतात मेटलचा आणि विचारतात मग इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल. त्याच्यानंतर ट्रेंड्स कशा आहेत, ॲटॉमिक आणि आयोनिक रेडियसचा असेल, आयोनायझेशन एन्थाल्पीचा ट्रेंड असेल डी ब्लॉक इलेमेंटच्या बाबतीत, मेटॅलिक कॅरेक्टर त्याचं कसं आहे त्याच्या बाबतीत तुम्हाला ट्रेंड विचारू शकतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मेल्टिंग पॉईंट वगैरे, हे सगळे ट्रेंड्स तुम्हाला करणं गरजेचं आहे, माहिती पाहिजे त्याचे एक्सेप्शन्स. त्यानंतर आहे सगळ्यात महत्त्वाचा, मी याला म्हणेन व्हेरी इम्पॉर्टंट, याच्यावर फिक्स क्वेश्चन आहे बघा, मॅग्नेटिक मोमेंट्स, ज्याला आपण स्पिन ओनली फॉर्म्युला म्हणतो. म्यू काढण्याचा फॉर्म्युला 100% क्वेश्चन येणार मित्रांनो, 100% येणार म्हणजे येणार. लक्षात ठेवा, दरवर्षी विचारतायत, या पण वर्षी का नाही विचारणार. सो मस्ट डू क्वेश्चन मधला ह्या टॉपिकचा सगळ्यात अगोदर करायचा पार्ट म्हणजे स्पिन ओनली फॉर्म्युला. तो करा म्हणजे कराच, त्याला ऑप्शनला जिपात ठेवणार. चलो पुढचं जे आहे, जे की मस्ट डू मध्ये येत आहे, कॅटालिटिक प्रॉपर्टीज. जे ट्रान्झिशन मेटल्स आहेत किंवा नियर ट्रान्झिशन मेटल्स आहेत ते कुठल्या रिॲक्शनसाठी किंवा कुठल्या गोष्टीसाठी कॅटलिस्ट म्हणून वापरले जातात, ते पण तुम्हाला पाठ पाहिजे, पाठांतराचाच पार्ट आहे. त्यानंतरचं आहे युजेस ऑफ ॲलॉईज. जे पण काही ॲलॉईज बनतात ट्रान्झिशन मेटलचे, इनर ट्रान्झिशन मेटलचे, ते ॲलॉईज त्याचे युजेस, KMnO4चे युजेस, K2Cr2O7चे युजेस. जे दोन महत्त्वाचे कंपाऊंड आपल्याला दिलेले आहेत डी ब्लॉकमध्ये, ते म्हणजे पोटॅशियम परमॅंगनेट आणि पोटॅशियम डायक्रोमेट, यांचे युजेस ते महत्त्वाचे आहेत. मी तर असं म्हणेन रिॲक्शनपेक्षा महत्त्वाचे त्याचे युजेस आहेत, ते कराच. त्याच्यानंतर प्रॉपर्टीज कुठल्या प्रॉपर्टीज, तर फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज डी ब्लॉकच्या, ट्रान्झिशन, इनर ट्रान्झिशन म्हणजे ॲक्टिनॉइड्स आणि लॅन्थेनॉइडच्या प्रॉपर्टीज, ते महत्त्वाचं आहे. त्यानंतर मेटॅलर्जी, लक्षात ठेवा मेटॅलर्जी, त्याच्या वेगवेगळ्या डेफिनेशन आहेत. पायरोमेटॅलर्जी म्हणजे काय, हायड्रोमेटॅलर्जी म्हणजे काय, फ्लक्स म्हणजे काय, गँग म्हणजे काय, ह्या सगळ्या टर्म्स करा. एक टर्म फिक्स येण्याचे चान्सेस आहेत. कॉन्सन्ट्रेशन टेक्निक्स कुठल्या ते पण बघून ठेवा. त्यानंतर रिएक्शन्स कुठल्या आहेत, ब्लास्ट फर्नेसमध्ये होणाऱ्या रिएक्शन, खास करून जे रेड्युसिंग एजंट वगैरे वापरतात ते कोणते वापरतात, झोन ऑफ रिडक्शनचं टेम्परेचर किती, असं ब्लास्ट फर्नेसवरचे पण क्वेश्चन्स सेक्शन बी मध्ये किंवा सी मध्ये किंवा डी मध्ये ते विचारू शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मस्ट डू पॉईंट आहे लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन. खूप वेळा क्वेश्चन विचारला मित्रांनो, आत्ता पण विचारतील, या वर्षीच्या पण बोर्ड एक्झाममध्ये. सो लॅन्थेनॉइड कॉन्ट्रॅक्शन मस्ट डू पॉईंट आहे, करूनच जा. ॲप्लिकेशन्स ऑफ ॲक्टिनॉइड्स कुठं वापरले जातात, जे पण इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत, एफ ब्लॉक एलिमेंट्स आहेत, ते कुठं वापरले जातात, टी व्हीमध्ये वापरले जातात, कशामध्ये वापरले जातात, कुठल्या ॲप्लिकेशन्समध्ये, कुठं युजेस त्याचे आहेत, त्याच्यावरती क्वेश्चन्स. आणि शेवटचा पार्ट आहे सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस, हे पण एकदा बघूनच ठेवा मित्रांनो. हे आहे ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंटचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. चलो तिसरा आणि शेवटचा चॅप्टर या टॉपिक या पार्टमधला इनऑर्गॅनिक केमिस्ट्रीमधला, तो म्हणजे कोऑर्डिनेशन कंपाऊंड. कुठले पॉईंट्स आहेत जे आपल्याला करायला नाही मित्रांनो, टाइप्स ऑफ लिगँड्स मस्ट डू पॉईंट आहे, लक्षातच ठेवा. मोनोडेंटेट कोणते, बायोडेंटेट कोणते, हेक्साडेंटेट कोणते, ॲम्बिडेंटेट कोणते, सगळे एक्झाम्पल्स करा, एक्झाम्पलवरती जास्त भर द्या. त्यानंतर टर्म्स आहेत कोऑर्डिनेशन कंपाऊंड मधल्या, कोऑर्डिनेशन नंबर आहे, कोऑर्डिनेशन स्पेअर आहे, लिगँड्स आहे, हे सगळ्या ज्या टर्म्स आहेत त्याच्या डेफिनेशन्स पाठ करा. क्लासिफिकेशन, दोन प्रकारे क्लासिफिकेशन आहे यांचं, एक आहे कॅटायनिक कॉम्प्लेक्सेस, आयनायनिक कॉम्प्लेक्सेस, त्याचे एक्झाम्पल. त्यानंतर होमोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस, हेट्रोलेप्टिक कॉम्प्लेक्सेस, त्याचे एक्झाम्पल. सो क्लासिफिकेशनचे एक्झाम्पल्स करून ठेवा. नॉमेनक्लेचर मस्ट डू पॉईंट आहे, नॉमेनक्लेचर आलं पाहिजे, नॉमेनक्लेचरला सेपरेट वेळ द्या. रिव्हिजन्स महत्त्वाचे आहेत. नॉमेनक्लेचरमध्ये काही रूल्स आहेत, त्या रूल्सनुसार तुम्हाला जायचं, त्या पण कोऑर्डिनेशनच्या वन शॉटमध्ये बघणारच आहेत, त्यामुळं नॉमेनक्लेचर अवश्य करा. त्यानंतर याचा व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट म्हणेन मी,
EAN रूल हा देखील तुम्हाला करायचाच आहे मित्रांनो. मस्ट डू पॉइंट आहे, करावाच लागेल आणि खूप सोपा आहे. अगदी 5 मिनिटात तुम्ही जर काळजीपूर्वक वाचलं तर हा होतो. त्यामुळे EAN रूल करूनच जा. पुढचा आहे आयसोमर्स. कुठले कुठले एक्झाम्पल आहेत, कोणत्या आयसोमरमध्ये कोणते एक्झाम्पल येतात हे पाठांतर करावं लागेल तुम्हाला. सॉल्वेट आयसोमेरिझम काय आहे किंवा त्याचे वेगवेगळे जे टाईप्स आहेत. स्टेरिओ आयसोमर्समध्ये पण काही आहेत, स्ट्रक्चरलचे पण लिंकेज आहे वगैरे वगैरे, तर ते करा. त्याचे प्रत्येकाचे एक्झाम्पल्स करा. VBTमध्ये तिथं सुद्धा एक्झाम्पल बेस्ड जास्त क्वेश्चन्स आहेत. कुठला कॉम्प्लेक्स टेट्राहेड्रल आहे, कुठला कॉम्प्लेक्स पॅरामॅग्नेटिक आहे, डायमॅग्नेटिक आहे, कुठला कॉम्प्लेक्स स्क्वेअर प्लॅनर आहे, कुठला ऑक्टाहेड्रल आहे ते बघा. शेवटचा पार्ट आहे या टॉपिकचा तो म्हणजे CFT. CFTमध्ये लो स्पिन हाय स्पिन कॉम्प्लेक्सेस जे आहेत, T2G खाली का वर किंवा त्याचा गॅप किती, स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज काय, स्ट्रॉंग फील्ड लिगॅंड्स म्हणजे काय, वीक फील्ड लिगॅंड्स म्हणजे काय, हे बारकाईनं बघा. आणि आत्ताच ती वेळ आहे. हा व्हिडिओ तुमचा नक्कीच 100% फायदा करणारा ठरणार आहे मित्रांनो. पहा, शेवटचा पार्ट आहे याचा ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड्सचे युजेस काय आहेत मित्रांनो, ते तुम्हाला बघायचं आहे. सो माझ्या मते इनऑर्गॅनिक केमिस्ट्री जो आपला केमिस्ट्रीचा पार्ट 2 आहे, याचे सगळे इम्पॉर्टंट पॉईंट्स मी या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेत. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचे इम्पॉर्टंट पॉईंट्स. Thank you.